श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतो, पण फार कमी लोकांना खरंच समजतो. तो विषय म्हणजे खरं प्रेम. आपण सगळे प्रेम शोधतो. कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, आपल्यावर मनापासून प्रेम करावं, आपल्याला सोडून जाऊ नये, आपल्यासाठी उभं राहावं. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलाय का, ज्या नात्यात तू आहेस ते खरंच प्रेम आहे का, की फक्त सवय आहे, की भीती आहे एकटं पडण्याची, की फक्त अट्रॅक्शन आहे? कारण सगळ्यात मोठं सत्य असं आहे, खरं प्रेम ओळखायला शिकणं हे प्रेम मिळवण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आज मी तुला सांगणार आहे, खरं प्रेम कधी कोणत्या 10 गोष्टी करत नाही. आणि शेवटपर्यंत ऐकलंस तर कदाचित तुझ्या आयुष्यातील काही निर्णय कायमचे बदलतील. थोडा विचार कर, जेव्हा तू कोणावर खूप प्रेम करतोस तेव्हा तू काय करतोस? तू त्याला जपतोस, त्याला दुखवू नये म्हणून काळजी घेतोस, त्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधतोस. मग जर कोणीतरी तुझ्यावर प्रेम करत असल्याचं सांगत असेल पण त्याच वेळी तुला त्रास देत असेल, तर ते खरंच प्रेम असू शकतं का? पहिला मुद्दा, खरे प्रेम कधीही तुझ्यावर नियंत्रण ठेवत नाही. खूप वेळा लोक म्हणतात, मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून मी तुला कंट्रोल करतो. पण खरं सांगायचं तर कंट्रोल हा शब्द प्रेमाशी अजिबात जुळत नाही. प्रेम म्हणजे फ्रीडम, कंट्रोल म्हणजे फिअर. जर कोणीतरी तुला सतत सांगत असेल, हे घालू नकोस, त्याच्याशी बोलू नकोस, इथे जाऊ नकोस, तर ते प्रेम नाही, ती त्याची इनसिक्युरिटी आहे. खरं प्रेम तुला उडायला पंख देतं, तुझ्या पंखांना कापत नाही. दुसरा मुद्दा, खरे प्रेम कधीही तुमचा अपमान करत नाही. शब्द खूप पॉवरफुल असतात. एक वाक्य एखाद्याला उभं करू शकतं आणि एक वाक्य त्याला आतून मोडू शकतं. जर कोणीतरी तुला सतत कमी लेखत असेल, तुझ्यावर ओरडत असेल, तुला इन्सल्ट करत असेल, तर ते प्रेम नाही. खरं प्रेम नेहमी रिस्पेक्ट देतं, पब्लिक मध्ये असो किंवा प्रायव्हेट मध्ये. कारण ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला आपण कधीच दुखवत नाही. तिसरा मुद्दा, खरे प्रेम कधी खोटं बोलत नाही. खोटं म्हणजे विश्वासाचा शत्रू. नातं किती मजबूत असलं, एक खोटं सगळं तोडू शकतं. खरं प्रेम परफेक्ट नसतं, पण ते होनेस्ट असतं. जर चूक झाली तर खरं प्रेम माफी मागतं, खोटं बोलून लपवत नाही. चौथा मुद्दा, खरे प्रेम कधीही तुम्हाला एकटं वाटू देत नाही. सगळ्यात वेदनादायक गोष्ट कोणती माहिती आहे? एखाद्या व्यक्तीसोबत असूनही आपल्याला एकटं वाटणं. जर तू रिलेशनशिप मध्ये असूनही तुला इग्नोरेंट वाटत असेल, तुझ्या भावना कोणी ऐकत नसेल, तर तिथे प्रेम नाही. खरं प्रेमापेक्षा इमोशनल कनेक्शन वर चालतं. पाचवा मुद्दा, खरे प्रेम कधीही तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करत नाही. प्रेम म्हणजे एक्सेप्टन्स. जर कोणी तर तुला सतत बदलायला सांगत असेल, तू असा नको तसं कर, तर ते प्रेम नाही. खरं प्रेम म्हणतं, तू जसा आहेस तसाच मला आवडतोस. हो, ग्रोथ महत्वाची आहे, पण फोर्सफुल चेंज हे प्रेम नसतं. कदाचित तुझ्या डोक्यात कोणाचा तरी चेहरा येत असेल, कदाचित तुला जाणवत असेल की तू ज्या नात्यात आहेस ते या सगळ्या गोष्टी होत आहेत, आणि ते मान्य करणं खूप कठीण असतं, पण सत्य टाळून काही बदलत नाही. सहावा मुद्दा, खरे प्रेम कधी सतत शंका घेत नाही. ट्रस्ट म्हणजे नात्याचं फाउंडेशन. जर प्रत्येक गोष्टीवर डाऊट असेल, फोन चेक करणं, मेसेजेस वर नजर ठेवणं, तर ते प्रेम नाही. खरं प्रेम विश्वास देतं आणि विश्वास मागतं. सातवा मुद्दा, खरे प्रेम कधी दुखावून आनंद घेत नाही. काही लोक दुसऱ्याला दुखावून स्वतःला स्ट्रॉंग समजतात, पण खरं प्रेम कधीच दुसऱ्याच्या वेदनेवर आनंद घेत नाही. ते हेल करतं, ते सपोर्ट करतं. आठवा मुद्दा, खरे प्रेम कधी तुमच्या स्वप्नांना थांबवत नाही. तुझी स्वप्न, तुझी फ्युचर हे खूप महत्वाचं आहे. जर कोणीतरी तुला सांगत असेल, हे सोड माझ्यासाठी, तर विचार कर, खरं प्रेम तुला ग्रो करायला मदत करतं, तुला थांबवत नाही. नववा मुद्दा, खरे प्रेम कधी तुलना करत नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. जर कोणीतरी तुला दुसऱ्याशी कम्पेअर करत असेल, तर ते प्रेम नाही. खरं प्रेम युनिक असतं. 10वा मुद्दा, खरे प्रेम कधी कारणाशिवाय सोडून जात नाही. हो, काही वेळा परिस्थिती वेगळी असते, पण खरे प्रेम फिट करतं, ते लगेच गिव्ह अप करत नाही. जर तू आज या व्हिडिओमध्ये स्वतःला पाहिलं असेल, तर हे लक्षात ठेव, तुला खऱ्या प्रेमाची लायकी आहे. तुला असा कोणीतरी मिळायला हवा जो तुला समजून घेईल, तुला रिस्पेक्ट देईल आणि तुला कधीच कमी वाटू देणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तू स्वतःवर प्रेम करायला सुरुवात कर. कारण जेव्हा तू स्वतःवर प्रेम करतोस तेव्हा चुकीचं प्रेम तू एक्सेप्ट करत नाहीस. जर हा व्हिडिओ तुला थोडासा जरी स्पर्श करून गेला असेल, तर लाईक कर, शेअर कर आणि अशाच डीप मोटिवेशन कनेक्ट साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस.
धन्यवाद.